ज्या राजापूरमधनं नातपई आले, ज्या राजापूरमधनं मधुदंडवते आले, ज्या राजापूरने कधी आयुष्यात हिंदू मुसलमान वाद बघितला नाही, भास्कर शेठ, त्याच राजापूरमध्ये 4 जण जाऊन दर्गा जाळतात. मला अभिमानाने सांगा असं वाटतंय बावनकुळेजी, ऐका, दर्गा जळत होता, मुसलमान घाबरलेले होते, कोणी जवळ जायला तयार नव्हतं. अखेरीस सगळे गावातले हिंदू बाहेर आले, गेले त्या दर्ग्याजवळ आणि आगी जोडली. ही हिंदूंची ओळख आहे. वासुदैव कुटुंबकम असे म्हणणारे हिंदू आहोत आम्ही. ही परंपरा पाळणारे हिंदू आहोत आम्ही. बंद करावं, महाराष्ट्र जाळू नका हो, महाराष्ट्र लावून राख करून टाका. तुमच्यातला एक मंत्री कॅबिनेट म्हणजे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते ना, ही फक्त इतक्यापुरतीच मस्त मर्यादित असते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. मला साहेब तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, एका कॅबिनेट मिनिस्टरची मर्यादा फक्त कॅबिनेट पुरती मर्यादित असते की बाहेर गेले तर तीच जबाबदारी असते? शपथ कशाला घेता? महाराष्ट्राची शपथ घेता ना. एक मंत्री उठतात, बाहेर जातात, आग लावण्याचा प्रयत्न करतात आणि मुख्यमंत्री महोदय काहीच बोलत नाही, कॅबिनेट काहीच बोलत नाही. कधी औरंगजेबावर आग लागते तर कधी हलाल का, काय हलाल का, नाही 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 का हलाल का झटका. अध्यक्ष मी कोणाचंच नाव घेतलं नाही. याचा काय अर्थ होतो त्यांनी सभागृहाला सांगावं. काय संबंध होता त्या मंत्र्यांचा त्या राजापूरच्या घटनेशी? त्यांच्याकडे काय पुरावा आहे का? आव्हाड साहेबांनी सांगावं या सभागृहाला. राजापूरमध्ये नेमकं काय घडलं? आव्हाड साहेब, तुम्ही राजापुराचे नाहीत, तुम्हाला माहिती नाही. सिच्युएशन पहिल्या तासापासून कंट्रोलमध्ये होती, आउट ऑफ कंट्रोल नव्हती. तुम्ही एका मंत्र्यांवर आरोप करताय, तुमच्याकडे कसला पुरावा आहे का? सभागृहाला आव्हाड साहेबांनी सांगावं. अध्यक्ष महोदय, सभागृहाचे नियम मला पण माहिती आहेत, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. अध्यक्ष महोदय, मी हलाल आणि झटका या प्रकरणावर बोलत होतो. मला फक्त सरकारला विचारायचं आहे आणि सरकारकडनं मला माहिती हवी आहे. ही माहिती ऑन रेकॉर्ड मला हवी आहे की महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये झटका मटणाची दुकानं किती आहेत. आपण काय खातो हे जर आपल्याला माहित नसेल ते दुर्दैव आहे. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये झटका मटणाची दुकानं किती आहेत ह्याच्यावरनं हे सिद्ध होईल की महाराष्ट्राची जनता कुठलं मटण खाते. आम्ही वर्षानुवर्ष मटण खातो आणि आम्हाला सांगायला लाजही वाटत नाही. आणि मी तर काय मी सांगेन की मी 365 दिवस मटण चिकन खाणारा माणूस आहे. मला काय लाज वाटत नाही, माझ्या जीन्स मध्ये येते, माझ्या. शेवटचे 5-10 मिनिटं.